तर बातमी कोल्हापुरातून आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी एकवटलेले आहेत आणि सध्या तिथे चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। ही कोल्हापुरातली दृश्य आपण पाहतोय। राजू शेट्टी आणि त्याच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। तसंच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव सुद्धा एकवटलेले आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकरी भगिनी सुद्धा आपल्याला दिसतायत। महिला वर्ग मोठ्या संख्येने या महामार्गाच्या आंदोलनामध्ये आपल्याला सामावलेला पाहायला मिळतोय। पावसाळा आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत। शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। तसंच काहीही झालं तरी सरकारला माघार घ्यावीच लागेल असं शेतकरी म्हणत आहेत। राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सध्या शेतकरी आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करत आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत। राज्य सरकारच्या वतीने नको असणारा मार्ग शेतकऱ्यांच्यावर लादला जातोय, तो कदापि आम्ही मान्य करणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। सध्या कोल्हापुरातली ही दृश्य, कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच पोलीस प्रशासनानं पावलं उचललेली होती। हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत या मार्गावरून वाहनं धावणार नाहीये, त्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त सुद्धा इथे ठेवण्यात आलेला आहे। सध्या हे आंदोलन सुरू आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने शेतकरी इथे उतरलेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। कोल्हापुरातील शिरोली पुलावर सध्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। पुणे बंगळुरू महामार्ग रोखण्यात आलेला आहे आणि इथे चक्काजाम आंदोलन सुरू आहे। आणि हा काय अंता जणू काय शेतकऱ्याच्या साथ नाही आहे। आमचा इथं विरोध आहे या रस्त्याला, हे दाखवायसाठी आम्ही आलेलो आहे। आम्ही आतील बसू शकतोय, लक्षात घ्या। सर्व एकत्र आलेलो याच्यानंतर ज्या ज्या सूचना आपल्या का आता ती माणसं गप्प आहेत, का बोलत नाही? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, सिद्ध करता। दृश्य बघू शकतो की सर्व शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत। त्यांची भूमिका हीच आहे की शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही आहे, कारण आपल्या हक्काची जी जमीन आहे ती आम्हाला द्यायची नाही आहे, कारण आधीच आम्हाला अत्यंत कमी जमीन मिळालेली आहे। असं असताना जर अशा पद्धतीनं सरकार ही जमीन लाटत असेल तर ती आम्ही मान्य करणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे। हे दृश्य आपण बघू शकतो की संतप्त शेतकरी आहेत ते सर्व या ठिकाणी रस्त्यावर बसल्याचं दिसून येतं, हायवेवर बसल्याचं दिसून येतं। सरकारनं या आंदोलनाची दखल घेऊन तातडीनं शक्तीपीठ महामार्गाचा जो काही अध्यादेश आहे तो मागं घ्यावा आणि त्याचबरोबर हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ अशा प्रकारचा इशारा या सर्व शेतकऱ्यांची आहे। तुमचा प्रताप नाईक, झी24 तास, कोल्हापूर। तर काही वेळापूर्वीच राजू शेट्टी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती। एकतर आम्ही आंदोलन ठरवलं, तर जर तुम्ही अडथळा आणला तर तिथूनच आम्ही आंदोलन सुरू करू असं त्यांनी पोलिसांना उद्देशून म्हटलेलं होतं। आणि आता कोल्हापूरमध्ये मोठ्या संख्येने इथे शेतकरी जमलेले आहेत। शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध होताना दिसतोय। फक्त कोल्हापूरच नाही तर संपूर्ण 12 जिल्ह्यांमध्ये सध्या शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेले आहेत। धाराशिव असेल, बीड असेल, सोलापूर असेल, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपात आपला निषेध व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। सरकार विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। कोल्हापूरमधल्या या आंदोलनामध्ये आपल्याला महिला सुद्धा सहभागी झालेल्या दिसत आहेत। महिलांनी सुद्धा आम्ही आमच्या सुपीक जमिनी या महामार्गासाठी देणार नाही असा निर्धार व्यक्त केलेला आहे। तसंच जर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रकार जर सरकारनं केला तर मात्र आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा सरकारला देण्यात आलेला आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतोय, कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये सध्या चक्का जाम आंदोलन सुरू आहे। हा संपूर्ण रास्ता रोको या शेतकऱ्यांनी केलेला आहे। काहीही झालं तरी शक्तीपीठ महामार्गाचा अध्यादेश हा सरकारला रद्द करावाच लागेल अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। तसंच राजू शेट्टी यांनी आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि तिथे मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे, सुबुद्धी दे असं साकडं पांडुरंगाला घालणार आहोत असं सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। सरकारनं दडपशाही केली तर मागे हटणार नाही, उलट या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। कसलीच तमा न बाळगता, पावसाची तमा न बाळगता सर्व शेतकरी इथे एकवटलेले आहेत। आम्ही कदापि आमची सुपीक जमीन ही देणार नाही। जर हा महामार्ग झाला तर सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो अशी भीती सुद्धा राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेली आहे। आणि सध्या जोरदार सरकार विरोधात घोषणा दिल्या जात आहेत।